सुलू रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे. कमी तेल टाकलं तरीही लोणचं खराब होत नाही. ही एक ट्रिक सांगते मी तुम्हाला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लोणचाचं चवसुद्धा आणि कलरसुद्धा जाणार नाही. आता आंबी हळद घेतली मी 2-3 गाठीच्या आंबीकडे घेतली आणि कमी तिखटाच्या मिरच्या घेतल्या 4. त्याला छान लहान लहान कापून घेतले. आंबी हळदला पण छोटे छोटे तुकडे केले. हे दोन्ही करायचे. लसूणसुद्धा छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे लसणाचे. तेही लसूण मी 1 गाठ घेतली लसणाची, तेही व्यवस्थित करून घेतली. आणि आता लाल मिरची घेतली, त्यालाही लांब लांब असं चिरून घ्यायचं. कारण की आपण 3 प्रकारचे लोणचं करणार आहोत, म्हणून मी वेगवेगळे सगळे एकत्र चिरून घेते आहे. आधी असे 3 लाल मिरच्या घेतल्या, त्यालाही व्यवस्थित चिरून घ्यायचं. चिरल्यानंतर आता आपण हिरवी छोटी मिरची घेतली ढोबळी, तिलाही आपण व्यवस्थित चिरून घ्यायचं. कारण आता यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे, म्हणून ही मिरची आपण असं व्यवस्थित कट करून घ्यायची मधातून. आणि याचा कलरसुद्धा जाणार नाही आणि याला मसालाही छान लागतो आणि तेलही कमी लागते. हे तुम्ही रोजच्या जेवणासाठी सुद्धा एक मिरची घेऊन खाऊ शकता. खूप छान लोणचं लागते. तुम्ही घरी करून बघा. पॅनमध्ये तेल टाकलं, सरसूचं तेल टाकलं. आता त्या 1 वाटी सोप टाकायची आणि मोहरी टाकायची. लोणच्याचा मसाला टाकला मी, जो मी घरी बनवलेला होता तो, आणि मीठ घातलं आणि तिखट टाकलं 2 चमचे. आणि आता छान मस्त ते भाजून घ्यायचं त्या तेलामध्ये. हा आपला मसाला तयार झाला आहे मिरचीसाठी. तिन्ही लोणच्यासाठी आपण वापरू शकतो. आता कढईमध्ये मी सरसूचं तेल घेतलं, 1 मोठा प्याला घेतला, ते आता गरम करायला ठेवलं आहे. तोपर्यंत आपण मिरचीमध्ये मसाला भरूया. असं व्यवस्थित मिरचीमध्ये भरून ठेवायचं. हे तुम्हाला छान 15-20 दिवस मस्त मुरतं आणि टिकतं आणि छान खायला पण चविष्ट लागतं. आता आपण लसूण आणि आंबी हळद आणि मिरची हे एकत्र केली. हे सगळं एकत्र करून घ्यायचं. त्याच्यामध्ये मी तो मसाला घरी केलेला आहे तो टाकलेला आहे आणि आता वरचा मसाला टाकला. आणि आता आपण मीठ घातलं आहे आणि आता आपण 2 चमचे तेल घातलेले आहे. आता त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि बरणीमध्ये तुम्ही मस्त ठेवलं की 10-15 दिवस हे लोणचं मस्त टिकून खाऊ शकतो आपण. आणि आता या ढोबळ्या मिरचीला पण आपण चांगला मसाला लावायचा. आणि आता आपलं लोणचं तयार झालेले आहे. बरणीमध्ये ठेवायचे.